आज आमच्या घरामध्ये बघावं तिकडे कपडेच कपडे दिसत होते. आता ते का ते पुढे तुम्हाला मी सांगतेच, पण त्याआधी ना इथे चाललेली होती माझ्या दुपारची स्वयंपाकाची तयारी. तर आज नॉन-व्हेज बनवायचं होतं म्हणून वाटण वगैरे जे आहे तर ते मी काढून घेतलेलं होतं. तर सगळ्यात आधी खोबरं जे आहे ते परतून घेतलं. त्यानंतर मग कांदा वगैरे परतण्यासाठी टाकलेला होता. आता जेव्हा कधी आपण नॉन बनवतो ना, त्यावेळेस आठवणीने त्यामध्ये थोडीशी खसखस जी आहे ती टाकायची. त्यामुळे आपली भाजी जी आहे ती खूप छान टेस्टी होते. तर आदल्या दिवशी आहेत ना मम्मीने मला हा मसाला जो आहे तो बनवून दिलेला होता आणि हा घरचा मसाला आहे आणि त्याचा स्मेल तर इतका छान येत होता ना, की काही विचारायलाच नको. तर म्हटलं चला नॉन-व्हेज बनवायचं आहे, तर छान असं झणझणीत आज आपण नॉन-व्हेज बनवूयात. आता घरचाच मसाला आहे त्यामुळे भाजी तर खूप जास्त टेस्टी होणार हे माहीतच होतं. इकडे कुकर लावून घेतला आणि मग लगेचच वाटण जे आहे ते सुद्धा काढून घेतलं. छान असं इथे बघा नॉन-व्हेजच्या जेवणाचा आजचा बेत होता. कारण की आज जीविकाची आजी आणि आजोबा दोघेही ट्रिपवरून घरी येणार होते. म्हणून म्हटलं चला छान असं आपण नॉन-व्हेजचा बेत करूयात. आता तिची आजी तर काही नॉन खात नाही, पण आजोबांना मात्र खूप जास्त नॉन आवडतं म्हणून त्यांच्यासाठीच हा बेत जो आहे तो केलेला होता. इकडे लगेचच कपडे जे आहेत तर ते सुद्धा मशीनला लावून घेतले. कारण की आता ट्रिपवरून आल्यानंतर खूप सारा पसारा जो आहे तो कपड्यांचा होणार होता. म्हणून म्हटलं चला जेवढं जमेल तेवढे आज आपण कपडे वॉश करून घेऊयात. आता आजी-आजोबा आलेले आहेत तर जीविकाच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही पाहू शकता आणि तिच्यासाठी आणलेले हे गिफ्टसुद्धा. आता यांच्यासाठी हे जॅकेट आणलेलं होतं, पण सगळ्यात आधी ते तर मीच ट्राय करून पाहिलं. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.